धुवून जर बांधून ठेवला ना तर हा वर्षभर लसूण असाच राहतो. वल्ला असतो तो वाळून राहतो आणि ह्या पेंड्या कशा बांधायच्या कशा पेंड्या बांधत आहोत. काव्या घे इकडं 2 पेंड्या. काव्याने पण यात खूप मदत केली. काव्या पण आता जुळून देते लसूण. काव्या बाळा सगळा जुळून दे का इकडं लसूण आण. असा लसूण जुळवायचा आणि अशा पद्धतीने या पेंड्या बांधायच्या आहे. अशा एकाला एक अशा बांधायच्या आणि असा अडकून ठेवला की हा लसूण वर्षभर राहतो. काहीच होत नाही याला. वल्ला असतो ते वाळून राहतो. आमचा गेल्या वर्षीचा लसूण अजून आहे. आज किती लसूण काढलाय बघा आणि एवढा बांधलाय आणि कालव्याने खूप मदत केली बघा ते लसूण गोळा करायला आणि पेंड्या बांधायला. आता अजून एवढा डिस पडलाय लसूण बांधायचा आणि आज दिवसभर लसूण काढलाय आणि काव्या पण खूप मदत करते. काव्या पेंड्या बांधायला सगळ्या गोळा कर ना बाळा. लसूण गोळा करून दे. बघा किती छान आता पेंड्यांचा आकार आला. किती छान लसूण आलाय बघा आमचा. आता ह्या अशा पेंड्या सगळ्या सगळ्या अशा बांधायच्या आणि बांबूला अशा अडकवायच्या. म्हणजे मग ते वर्षभर लसूण राहतो. अजून त्या गेल्या वर्षीचा लसूण हा त्यांना सांग म्हणा सांग इकडं कर. तिकडं म्हणा असा लसूण बांधून ठेवल्यावर कधी खराब होत नाही. खराब नाही होत. आणि असा लसूण बांधून अडकून ठेवायचा वर्षभर राहतो. अडकून ठेवायचं मग वर्षभर हा लसूण राहतो. वर्षभर राहतो कधी खराब नाही होत. हा आमचा गेल्या वर्षीचा अजून लय गेल्या वर्षीचा आपण नाही गेलो. लसूण आहे अजून आपला गेल्या वर्षी अजून काढायचंय लसूण आपण आणि किती मोठ्या मोठ्या कुड्या आहेत. आणि हा. पुढे आपली हे बघा किती मोठ्या मोठ्या शेत हा आणि किती बांधलाय बघा लसूण. आणि बांधायसाठी आपण मदत केली. होय. काव्याला मदत करते बर का. काव्याला हुशार आहे.